प्रेम म्हणजे प्रेम असतं. पावसाचे दिवस आहेत. वातावरणात, टीव्हीवरील कार्यक्रमात सर्वत्र प्रेम भरभरून वाहत आहे. मग प्रेम या संकल्पनेभोवती माझंही मन रुंजी घालू लागलं तर त्यात आश्चर्य ते काय? मग प्रेम म्हणजे काय? चला थोडंसं माझ्या शब्दात, माझ्या स्टाईलने बघू. नासी फडके वाचून प्रेम म्हणजे धनुष्याकृती भुवया किंवा कपाळावरती येणाऱ्या चुकार बटा. चंद्रकांत काकोडकर वाचून प्रेम म्हणजे आरक्त गाल आणि उभार उरोज. हिंदी सिनेमे बघून प्रेम म्हणजे काली जुल्फे व पतली कमर. सुमती क्षेत्रमाडे वाचून प्रेम म्हणजे स्वप्नपूर्ती. सुहास शिरवळकर वाचून प्रेम म्हणजे दुनियादारी. कवी ग्रेस वाचून प्रेम म्हणजे हिरवळ, वसंत ऋतू. रवींद्रनाथ टागोर वाचून प्रेम म्हणजे जीवनाची परिपूर्णता. वा शिरवाडकर वाचून प्रेम म्हणजे त्याग. अशी प्रेमाची विविध रूपे मला कळली आहेत असं मला वाटायचं. आणि त्याग म्हणजे प्रेमाची अंतिम कसोटी असं माझं मीच ठरवलं होतं. मग प्रेम म्हणजे नक्की काय? प्रेम म्हणजे दुसऱ्याबद्दल, त्याच्या भावनांबद्दल, त्याच्या विचारांबद्दल, त्याच्या गरजांबद्दल पर्वा. प्रेम म्हणजे दुसऱ्याबद्दल आदर. प्रेम म्हणजे दुसऱ्याच्या स्वप्नपूर्तीसाठी वेळेप्रसंगी स्वतःच्या स्वप्नांना दिलेली तिलांजली. थोडक्यात प्रेम म्हणजे दुसऱ्याला सुखावण्यासाठी केलेली धडपड, स्वतःच्या भावनिक, शारीरिक गरजा बाजूला ठेवून. पण लंडनला आल्यावर मला प्रेमाचे अनेक पैलू दिसले. पण हे पैलू फक्त इथेच असतात असं काही नाही. ते भारतातही असतात, पण आपल्याला ते दिसत नाहीत किंवा आपण ते बघू इच्छित नाही. इथे टीव्हीवर मी एक खटला बघितला. एका आजीने तिच्या नातीची कस्टडी मिळवण्यासाठी स्वतःची मुलगी आणि तिचे 2 बॉयफ्रेंड, का नवरे का त्या मुलींचे बाप कुणास ठाऊक, यांच्या विरुद्ध खटला भरला होता. तिची मुलगी त्या दोघांबरोबर राहत होती आणि ही मुलगी त्या दोघांची आहे. आणि त्या बॉयफ्रेंड का नवऱ्यांचं म्हणणं असं होतं की ती बाई आम्हाला एवढी आवडते की तिला पूर्ण गमावण्यापेक्षा दोघात वाटून घेणे आम्हाला सोयीस्कर वाटते. त्यामुळे ती मुलगी कोणाची आहे हे पडताळून पाहण्यात आम्हाला काही इंटरेस्ट नाही. आम्ही त्या मुलीला भरभरून प्रेम देऊ. त्यामुळे एका मुलीचे एक सोडून 3 आई वडील आहेत तर काय हरकत आहे? प्रेमाचं इतकं उदात्त रूप पाहून ही माणसं असामान्य आणि उल्लेखनीय म्हणायची की त्यांची विचार आणि कृती उल्लेखनीय म्हणायची हे ज्याने त्याने ठरवावं. एक अशीच कथा मी भारतात ऐकली होती. त्यांचं नाव सावित्रीबाई. त्यांना 3 मुली होत्या. त्यातली एक आंधळी. नवरा लवकर वारला. जेमतेम अक्षर ओळख. दुसरं काही कसब नाही. पैसा तर नाहीच नाही. शेवटी लग्न कार्यात जेवण बनवायचं काम मिळालं. 2 मुली शाळेत जाऊन कशा बशा शिकत होत्या. पण आंधळ्या मुलीला घरीच ठेवावं लागे. ती वयात यायला लागल्यावर त्यांना वेगळीच चिंता लागली. त्या घरी नसताना तिला कोणी भक्ष तर करणार नाही अशी त्यांना चिंता वाटू लागली. ती बिचारी आंधळी स्वतःला कशी सावरणार? शेवटी तिला वेडी ठरवून वेड्याच्या दवाखान्यात भरती केलं. कारण नुसती आंधळी म्हणून तिला कोणीही ठेवत नव्हतं आणि आंधळ्याचं प्रशिक्षण देण्या इतकं त्यांच्याकडे पैसेही नव्हते. वेड्याच्या संगतीत राहून तिला वेड तर नाही लागणार, पण बलात्कार बरा की वेड बरं हे कोण ठरवणार? पण त्यांच्या परीने त्यांनी जो तोडगा काढला त्याच्या मागे प्रेमच होतं ना.
अमेरिकेत एक डॉक्टर एका वादग्रस्त विषयाचा केंद्रबिंदू आहे. कॅन्सर सारख्या दुर्धर रोगामुळे मरणप्राय यातना भोगणाऱ्या आणि त्यांच्यासाठी कुठलीही औषधोपचार उपलब्ध नसलेल्या काही रुग्णांना जीवन ही एक अंधारमय कोठडी वाटते आणि मरण हीच एक सुखद सुटका वाटते. पण डॉक्टरचं जीवन म्हणजे लोकांना जगवणं, त्यांना सुखावणं नव्हे. हे डॉक्टराचं कर्तव्य आहे. अशा काही डॉक्टरांना त्या डॉक्टरचं वागणं जरा खटपलं. रुग्णांना इच्छा मरण घडवून आणण्यात त्याचा हात होता म्हणून त्याच्या विरुद्ध सगळीकडे बोलबाला चालला होता आणि तो खटला त्याच्या विरुद्ध त्यासाठीच होता. मग अशा वेळी अशा पीडित रुग्णांना जगवण्याची का त्यांची जीवन सजा लांबवणाऱ्या त्या बाकी डॉक्टर आणि नातेवाईकांचं प्रेम खरं, का त्या अनंत यातनांचा अंत करणाऱ्या, त्या इच्छा मरण घडवून आणणाऱ्या त्या एका डॉक्टरचं प्रेम खरं, कुणास ठाऊक. स्वतःवर किंवा आपल्या नातेवाईकांवर या निर्णयाची वेळ येईपर्यंत ही कसोटी लागत नाही, हेच खरं. एका आक्रोश चित्रपटात एका आदिवासीवर नाहक खुनाचा आरोप असतो आणि आपल्या वडिलांची चिता देत असताना तो आपल्या बहिणीची डोक्यात दगड घालून हत्या करतो, कारण त्याच्या मागून तिच्या अब्रूचे धिंडवणे निघण्यापेक्षा तिचं मरण त्याला श्रेयस्कर व सोपं वाटलं. हाही एक प्रेमाचाच आविष्कार आहे ना. एवढं सगळं वाचून मन नुसतं एका भोवऱ्यात गरगरत राहिलं. आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे नक्की काय करतो व कशावर प्रेम करतो? त्या शरीरावर, त्या मनावर, त्या शरीराने केलेल्या कृत्यांवर, का त्या मनाने केलेल्या विचारांवर, का त्या हृदयात उमटणाऱ्या भावनांवर? सद्वर्तनी सद्गुणी माणसांवर प्रेम काय कोणी करतं, पण दुर्वर्तनी आणि दुर्गुणी माणसांवर प्रेम करण्यात खरी कसोटी लागते. पण दुर्वर्तनी आणि दुर्गुणी माणसांवर प्रेम करणे म्हणजे त्या दुर्वर्तनाला दुर्गुणाला दुजोरा देणे असं तर नाही, कुणास ठाऊक. शेवटी प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. माझ्या अनुभव कक्षेत आलेली काही रूपे मी आपल्या समोर मांडले. मला खात्री आहे की तुमच्यात ही आयुष्यात या छटा तुम्ही नक्कीच अनुभवल्या असतील. शेवटी माझ्या मते प्रेम कधी विचारत नाही तू कोण आहेस, ते फक्त म्हणते तू माझी आहेस. प्रेम कधी विचारत नाही की का दूर आहेस तू, ते फक्त म्हणते माझ्याच जवळ आहेस तू. प्रेम कधी विचारत नाही की तुला मी आवडतो का, ते फक्त म्हणते तू मला खूप आवडतेस. प्रेम कधी विचारत नाही की तुझं माझ्यावर प्रेम आहे का, ते फक्त आणि फक्त म्हणतं माझं तुझ्यावर प्रेम आहे. यावरून शेवटी मला एवढंच म्हणायचंय, प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं अशी आता तुमची ही खात्री झाली असेल का? तुम्हालाही माझ्यासारखे निरुत्तरित करणारे प्रश्न पडले आहेत? तुमचे अभिप्राय, तुमचे विचार जाणून घेण्यास मी इच्छुक आहे. या हृदयस्पर्शीचे अनुभव आपल्या हृदयाला हळूवार स्पर्श करतील अशी आशा आहे आणि विश्वासही वाटतो. म्हणूनच मी हे आपल्या पुढे सादर केले. तिला भिजलेले बघून माझेही शब्द भिजले. तिच्या मनात गुंता गुंता
माझे हृदयही थिजले. शेवटी भाषा प्रेमाची आज मला कळते आहे. नकळतच मन माझे तुझ्याकडे वळते आहे. दूर असूनही मन मनाशी जुळते आहे. आठवणीतही सौख्य तुझ्या भेटीचे मज मिळते आहे. थँक्यू.